चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली। चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात वर्धा आणि इतर नद्यांमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली। यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे वर्धा नदी आणि झटपट नदीला पूर आला। त्याचा फटका चंद्रपूरला बसला। जिल्ह्यात अत्यल्प पाऊस होऊनही पूर आल्याचं पाहायला मिळतंय। काय नेमकं घडलंय पाहूया। पाणी वाढत आहे या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे। त्यामुळे सर्वत्र नदी नाल्यांना पूर आलेला आहे आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। चंद्रपुरात आज पूरस्थिती निर्माण झाली। चंद्रपुरात अवघ्या 24 तासात 10.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती, तर चंद्रपूर शहरात केवळ 8.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। मात्र चंद्रपूर जिल्ह्यात अत्यल्प पाऊस होऊनही पूरस्थिती निर्माण झाली। यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे वर्धा नदी आणि झटपट नदीला पूर आला। त्याचा फटका चंद्रपूरला बसला। वर्धा नदीच्या पुरात अडकलेल्या तिघांना जिल्हा प्रशासनाच्या बचाव पथकानं वाचवलं। वर्धा नदीच्या नदी पातळीत कालपासून मोठी वाढ झाली आहे। पिपरी इथं शेतात काम करताना अचानक पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे हे तिघे अडकले। काल रात्री जिल्हा प्रशासनानं त्यांची सुटका केली। वर्धा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे रहमतनगर, सहारा पार्क, भिवापूर वॉर्ड इथं पाणी शिरलं। वर्धा नदीच्या उपनद्या झटपट आणि इरई नदीतील पाणी वाढल्यामुळे चंद्रपूरला फटका बसला। रहिवासी भागात पाणी शिरलं। खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानं काही कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं। चंद्रपूर शहराच्या ज्या जवळून जाणाऱ्या दोन नद्या आहे, इरई आणि झरपट, या वर्धा नदीमध्ये जातात। मात्र वर्धा नदीमध्ये पाणी जास्ती झाल्यामुळे या दोन्ही नद्यांचं पाणी जे आहे ते सध्या वापस यायला सुरुवात झाली आहे। ते पाणी बॅक मारत आहे आणि तेच पाणी जे आहे ते आता चंद्रपूर शहरात शिरायला सुरुवात झालेली आहे। चंद्रपूर शहरातले जे रहमतनगर आहे, सहारा पार्क आहे, यासारख्या भागांमध्ये हे पाणी आता शिरलेलं आहे। काल या भागातून जवळजवळ 40 ते 50 कुटुंबांना रात्रीच्या वेळी एक फक्त प्रिकॉशनरी मेजर म्हणून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं होतं आणि याचा फायदा देखील झाला, कारण आज पहाटे पूर्ण या भागात परिसरात पाणी शिरलेलं आहे। पानी तो कल 6 बजे से बढ़ना शुरू हुआ है यहाँ पे कल, और आज रात में 3 बजे ज़्यादा ही बढ़ गया है। इसके वजह से जो प्रशासन के लोग हैं, इन्होंने सभी लोगों को सुरक्षित जगह पहुंचा दिए है और दो तीन सरकारी स्कूल खोल दिए है। उसके अंदर में महात्मा ज्योतिबा फुले है, किदवई स्कूल है, बाकी जगह लोगों को रुकाया गया है। भिवापूर भागातही झटपट नदीचं पाणी शिरलं। झटपट नदीचं पाणी वर्धा नदीत न सामावल्यामुळे तिनं पात्र सोडलं आणि बॅकवॉटरचा फटका चंद्रपूर शहराला बसला। सुमारे 50 घरात हे पाणी शिरलं। सध्या या सगळ्या परिस्थितीवर प्रशासनाचं बारीक लक्ष आहे। चंद्रपूरच्या गोंडपिंपरी तालुक्यात पोडसा इथं पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला। पुलावरून पाणी जाऊ लागल्यामुळे पूल बंद ठेवावा लागला। आसिफाबाद, कागजनगर याकडे जाणारा मार्ग बंद झाला। वर्धा नदीला जो पूर आलेला आहे त्यामुळे बल्लारशा राजुरा याच्या मधात जो पूल आहे त्याच्यावरून सध्या पाणी आहे आणि त्यामुळे हा जो रस्ता आहे तो बंद झाला आहे आणि यामुळे चंद्रपूरकडून राजुरा आणि त्यानंतर हैदराबाद अशी जी वाहतूक आहे ते पूर्णपणे ठप्प झाली आहे। याला दुसरं कारण म्हणजे असंही आहे की या मार्गाला जो दुसरा पर्यायी मार्ग आहे, शास्त्री मार्ग, तो मार्ग देखील बंद झाला आहे, कारण गोलपुलियाचा जो परिसर आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी आहे आणि त्यामुळे वाहनं जे आहे ते तिथूनही जाऊ शकत नाही आहे। आणि अशा प्रकारे आपण जर पाहिलं तर आता तेलंगणाकडे जाणारी वाहतूक जी आहे महाराष्ट्रातून किंवा चंद्रपूर जिल्ह्यातून ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे। चंद्रपूर ते राजुरा जाणारा हा रस्ता आहे, त्या दरम्यान वर्धा नदी येते। त्या वर्धा नदीला भरपूर पूर आल्याने वाहतूक विस्कळीत झालेली आहे आणि वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। सर्व जनतेला आमचं आव्हान आहे की अशा पुराच्या ह्याच्यामध्ये कोणीही डेअरिंग करून वाहने घालू नयेत। सर्व आमचा पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त लागलेला आहे। त्या ठिकाणी आम्ही सर्वांना हेच आवाहन करत आहोत की नदीमध्ये किंवा अशा रस्त्यांना पाणी असताना वाहने कोणी हे करू नयेत। चंद्रपूर हैदराबाद महामार्गावरची वाहतूक पुरामुळे ठप्प झाली। राजुरा आणि बल्लारपूर शहरांच्या मध्ये असलेला वर्धा नदीवरचा पूल पाण्याखाली गेला। सोबतच राजुऱ्याकडे जाणारा सास्ती गोवरी हा पर्यायी मार्ग देखील गोलपुलियाजवळ पाणी असल्यामुळे बंद झाला। चंद्रपूरच्या आपत्ती व्यवस्थापन पथकानं एका महिलेची पुराच्या पाण्यातून सुटका केली। यवतमाळ जिल्ह्यातील चिंचोली गावात हे बचाव कार्य करण्यात आलं। प्रियंका डुमणे असं या महिलेचं नाव असून चंद्रपूर जिल्ह्यातील नकोडा येथे या महिलेला बोटीद्वारे आणण्यात आलं। त्यानंतर ॲम्ब्युलन्स बोलवून
चंद्रपूरच्या रुग्णालयात तिला तातडीनं दाखल करण्यात आलं. वर्धा नदीच्या महापुरानं चंद्रपूर, घुग्गुस, बल्लारपूर या पट्ट्यात नदीच्या दोन्ही काठावर पूरस्थिती उद्भवली आहे. सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर.